अंबरनाथ नगर परिषदेमध्ये भाजप आणि काँग्रेसची आघाडी झाल्याचा प्रकार घडला। भाजपकडनं काँग्रेसला आघाडीचा प्रस्ताव दिला गेल्याचं आता सांगितलं गेलेलं आहे। काँग्रेसकडून स्पष्टीकरण या संदर्भातलं दिलं गेलेलं आहे। मात्र या भाजप आणि काँग्रेस एकत्र आल्याच्या घटनेनंतर राजकारण ढवळून निघाल्याचं दिसतंय। या आघाडी संदर्भात काँग्रेसकडनं स्पष्टीकरण दिलं गेलेलं आहे। पहिला प्रस्ताव भाजपनं काँग्रेसकडे ठेवलेला होता। शिवाय शिवसेनेनं गेल्या 25 वर्षांमध्ये सत्ता असताना जो काही भ्रष्टाचार केला तो भ्रष्टाचार संपवण्यासाठी आणि शहराच्या विकासासाठी अंबरनाथ विकास आघाडी या नावानं जिल्हाधिकाऱ्यांकडे गट स्थापन केल्याचं काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी सांगितलेलं होतं। आता काही इथे ज्यांनी 30 वर्ष सत्ता भोगली यांना थोडा त्रास झालेला आहे काय गोष्टीचा। आता त्यांना युती आठवली। इथे स्थानिक लेव्हलला अंबरनाथ शहरात भ्रष्टाचार आणि ठेकेदारीशाही विरुद्ध निवडणूक लढली गेली आणि त्याच्यातून भाजपा हा नगराध्यक्षपदी निवडून आला आणि त्यांनी देखील भ्रष्टाचाराच्या विरोधात, ठेकेदारीच्या विरोधात इथे प्रचार केला होता। त्यांचा मित्रपक्ष असताना देखील काँग्रेस ही भाजपच्या निवडणुकीत काही वरती कमळ खाली पंजा अशा अनुषंगाने आम्ही तिथे निवडणूक लढलो नाही। आम्ही वेगवेगळीच निवडणूक लढलेलो आहे। कुठे निवडणुकीनंतर जर स्थानिक आघाड्या जर होत असतील तर त्या आघाड्या करण्याच्या अनुषंगाने देखील त्यांनी आमची परवानगी घेतली पाहिजे अशी अंबरनाथची काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करण्यात आलेली आहे। भाजपसोबत आघाडी केल्यानं ही कार्यकारिणीच बरखास्त करण्यात आल्याचं समजतंय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कार्यकारिणी बरखास्त केल्याचं पत्र सुद्धा आता जारी केलेलं आहे। महाराष्ट्रभर भाजप आणि एमआयएमची छुपी युती असल्याचा आरोप ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे। अकोल्यात तर भाजप एमआयएमची उघड युती होत असल्याचं राऊत म्हणतायत, तर अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेसची युती झाल्याचं सुद्धा राऊतांनी म्हटलेलं आहे। मुस्लिम मतांसाठी तुम्ही म्हणता ना आम्हाला मुस्लिम मतांसाठी तुम्ही काय कर तुम्ही ते एमआयएमचा थेट पाठिंबा घेताय। एमआयएम आमच्या आसपास पण फिरत नाही, आम्ही त्यांच्या आसपास फिरत नाही आहोत। पण अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाची एमआयएम बरोबर छुपी युती आहे आणि काही ठिकाणी उघड आहे, निर्लज्जपणाचा कळस आहे। आमच्या सोबत आलेले मुसलमान नापाक आणि त्यांच्या सोबत आलेले पाक तेच आता एमआयएमवर टीका टिप्पणी करत होते, ओवेसीवर टीका टिप्पणी करत होते। आता ओवेसी बरोबर आता काही ठिकाणी तसं पाहायला गेलं तर ओवेसी त्यांच्यासाठीच काम करतात, याच्यात काही दुमत असायचं काही कारण नाही। परंतु आता उघड सोबत काम करायला त्यांनी सुरुवात केलेली हे अकोट मीरा भाईंदर याच्यावर दिसायला लागले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।